नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना।
बघू. नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण शरद असलेलं श्री खंडोबा या मंदिरापासून थेट गाभाऱ्यातून आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं षष्टीच्या निमित्ताने मोठे भाविक भक्त त्या निमित्ताने आपण बघू शकता आज सकाळपासून लाईव्ह चालू आहे आणि त्यामध्ये जेवढे भाविक भक्त आहे आपल्या जिल्ह्यामधले सगळे आलेले आहेत त्या सगळं जाणून घेऊ. काय सांगा आपल्या गावातील खंडोबा यात्रेनिमित्त कमीत कमी लाखोच्या आलेले आहेत. या यात्रेला इतके मोठी गर्दी असून सुद्धा कोणत्याही प्रकारची काही घडलेली नाही. एवढंच आपण बघू शकता आपल्यासोबत काय शनिवारी आज काँग्रेसची सुट्टी आम्हाला वाटलं गर्दी होईल, पण आज आमच्या अपेक्षेपेक्षा 10 पट गर्दी असते आणि उद्या रविवार असल्यामुळे उद्या तर गर्दीचा महापूर. यात्रा किती दिवस चालणार? यात्रा अजून 2 हप्ते चालणार. नियोजन कशा पद्धतीने आहे? खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. सातारा स्टेशन सहकार्य एवढं चालू आहे. संग्राम लाटे जे आपले पी आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 4 दिवसापासून सगळ्या व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे. यावेळेस कसलाही अनुचित प्रकार कुठेही घडला नाही. काय सांगाल, कुठं आहात तुम्ही? जाधववाडीतून आले का? काय सांगाल कशा प्रकारे नियोजन केलं यात्रे? काय सांगा ताई, काय वाटतं दर्शन घेतल्यानंतर? आता इथे एंड करा ना. आपण पक्षात आज जवळपास संभाजीनगर शहरातील लाखो भाविकांचं खंडोबा दर्शन घेतलेलं आहे आणि उद्या रविवार असल्यामुळे आणखी गर्दी वाढणार आहे. त्या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्र न्यूज कहने से नहीं, साबित करने से होता है, दिलों में और लैब में. लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1. फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है. क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया. कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना. नमस्कार मित्रांनो, मी आहे संभाजीनगर जिल्ह्यामधील सातारा येथे आपण बघू शकता पुऱ्या महाराष्ट्रामधून आज इथं भाविक दर्शन येत असतो. भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी आता साताऱ्याचं शहराचं आरोग्य म्हणून याला बघलं जातं. सगळ्यात मोठं शहरापासून 8 किलोमीटर आत मंदिर आहे. जो इथे मंदिर, या मंदिराला जवळपास काही वर्षापासून भाविक भक्ती दर्शनासाठी असतात. आपल्यासोबत हे खास भाविकांना सेवा देण्याचं काम करत असतात. सचिव, काय सांगा सर? आपले खंडोबा देवस्थान हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अति प्राचीन 800 वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. स्थापत्य कलेचं असं हे मंदिर आहे. वरचं काम जे आहे त्याचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरने केलेला आहे. अशा शोभनीय महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानाचं हे खंडेरायाचं मार्तंड भैरवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी भाविकांचे फुल स्वामिनी असल्यामुळे, आराध्य दैवत असल्यामुळे ते यात्रेनिमित्त या ठिकाणी आपल्या आराध्य दैवतांचा नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी आपले भाविक येतात, महिला पण येतात, भाविक येतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची सुख आणि सोयी उपलब्ध कशा प्रकारे करता येईल याचं नियोजन आम्ही विश्वस्त कमिटीने या ठिकाणी केलेले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा त्यांच्या आरोग्यास धोका होईल असे कोणतेही या ठिकाणी अनुचित प्रकार होणार नाही त्याकरता आरोग्य सेवा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण शौचालय केलेले आहे. हायजिन शामक दल देखील आहे आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. या ठिकाणी आमचे स्थानिक आमचे लोकल काही नेते आहेत. त्याचप्रमाणे इथं स्वयंसेवक आम्ही 200-250 ठेवलेले आहे. सर्व स्तरातून आम्हाला या ठिकाणी या प्रतिसाद दिला आणि त्या निमित्ताने आम्ही ही यात्रा या ठिकाणी आजची सुखरूप पाडू शकलो आणि मी पुन्हा एकदा खंडोबा देवस्थान सचिव साहेबराव दादा पळसकर
येणाऱ्या भाविकांना आणि माता भगिनींना मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सकाळपासून आतापर्यंत अतिशय उत्कृष्टपणे अशी त्यांनी या ठिकाणी आम्हाला सेवा दिली आणि आम्हाला सहकार्य केलं. मी त्यांचं या ठिकाणी देवस्थानच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. जय हिंद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.